तर बघा, आपण पहिला क्लास घेत आहे तुमच्या लाईफ मधला पॉलिटीचा. तर खूप मजा येणार, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तर खूप काही शिकण्यासारखं आहे. तर मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगतो, हा टॉपिक माझा ऑप्शनल सब्जेक्ट होता जेव्हा मी UPSC ची तयारी करत होतो. नंतर मी ऑप्शनल सब्जेक्ट चेंज केला, जिओग्राफी घेतला होता. ओके. तर खूप मजेशीर आहे. खूप काही तुम्हाला कायद्याबद्दलचं, आपले काय अधिकार आहे त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या पूर्ण लेक्चरमध्ये पाहायला मिळेल. तर आजचा पहिला क्लास आहे. तर फर्स्ट क्लास असल्यामुळे आपण याच्यामध्ये काय घेणार आहे, तर पूर्ण इंट्रोडक्शन घेण्याचा प्रयत्न करतो मी. कारण की पॉलिटी, भारतीय संविधान हे आहे खूप मोठं. एकदम पहिल्या दिवशी मी समजून सांगणं पण कठीण होऊन जाईल, अवघड होऊन जाईल. इथं बरेच जण आहे ज्यांना काहीच माहित नाहीये भारताच्या संविधानातलं. ज्यांना थोडंफार आयडिया आहे त्यांना लवकर लवकर समजेल. ज्यांनी याआधी थोडंफार वाचलं असेल किंवा थोडाफार आपला आधीचा क्लास केला असणार. पण जे नवीन आहे ना त्यांच्यासाठी, जसं पहिला जर क्लास असेल तुमचा पूर्ण आयुष्यातला 200, तर मग कठीण आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करू, हळू जाऊ. कारण की मला बाकीच्यांचा पण विचार करावा लागते. एकदम प्रेमाप्रेमानं जाऊ, प्रत्येक गोष्ट एकदम इन डेप्थ मध्ये घेऊ. ठीक आहे. तर काय आहे राज्यघटना, कशाला म्हणतात, काय सिद्धांत आहे, ते संपूर्ण समजून घेऊ. स्टोरी टाईप मध्ये जाऊ. असं समजा की एक पिक्चरची स्टोरी आहे. आता 1 तास चालणार आपली पिक्चरची स्टोरी, मूवी आहे. असते ना, पिक्चर पाहिला का तुम्ही? तर पाहत असेल ना, ते 2-2 तासाचे असतात, 1.5-2 तासाची. आपली 1 तासाची आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. ओके. तर तशी स्टोरी टाईप जाऊ. तर थोडंसं पहिले स्टार्ट करतो आणि नंतर मग मी तुम्हाला स्क्रीनवर सांगतो. राज्यघटना मूलभूत कायदा असतो हा. आणि संविधानवाद म्हणजे मर्यादित शासन असते. संविधानवाद म्हणजे मर्यादित. जिथे संविधानवाद आहे तिथं राज्यघटना असलीच पाहिजे अशातला काही फरक नसतो. जे तुम्हाला मी पुढे सांगतो हे समजणार नाही सध्या, एवढं मोठं डोक्याच्या वरतून जाईल. ठीक आहे. तर राज्यघटनेची नेमकी आवश्यकता का असते, तर का असते आवश्यकता ही समजणार नाही. ठीक आहे, मग कशाला शिकू झाले म्हणा. सांगतो काही टेन्शन नका घेऊ. याचे राज्यघटनेचे प्रमुख प्रकार पडतात. लिखित आहे आपली, अलिखित आहे. सांगतो लिखित, अलिखित. इंग्लिशमध्ये पण आहे सर्व, का मराठीमध्ये नाही राहणार आपलं. बोथ लँग्वेज मध्ये राहील. म्हणजे जसं हे PDF आहे तुमच्या समोर, तर हे मराठी इंग्लिशमध्ये, हे सर्व तुम्हाला मराठी इंग्लिशमध्ये प्रॉपर PDF मिळेल. पण मी थोडी PPT बनवून आणली, पहिलं लेक्चर आहे तर हे सर्व आपण अशा टाईपमध्ये घेणार, मराठी इंग्लिश बोथ. आणि प्रत्येक वेळेस मी बोथ लँग्वेजचा वापर करणार. फक्त लक्षात ठेवा, ताठर लवचिक काय असते सर्व समजून जाईल. फक्त मी दाखवतो तुमच्या स्क्रीनवर हे शब्द. सुरू करायच्या आधी मेन टॉपिक मी इथून चालू करतो, जिथून आपल्याला आजचं शिकायचं आहे. ठीक आहे. तर स्टोरी समजून घ्यायचं. स्टोरीला जाऊ आपण. का आज आपण नवीन टॉपिक शिकत आहे हे नका डोक्यात ठेवू, की एक नवीन स्टोरी शिकत आहे हे डोक्यात ठेवायचं आहे. काय म्हटलं मी, कळलं ना तुम्हाला? स्टोरीला फॉलो करायच्या माझ्या. तर याच्यामध्ये फक्त एवढं एवढं पेज फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. काय आहे की आपली जी राज्यघटना आहे, मूळ राज्यघटना आहे, त्याच्यामध्ये भाग होते. भाग म्हणजे पार्ट. तर मूळ याच्यात 26 जानेवारी 1950 या दिवशी 22 भाग होते. किती भाग होते? 22 भाग होते. भाग काय आहे टेन्शन नाही घेणे का. ठीक आहे. कलमे, आर्टिकल, आर्टिकल मध्ये इंग्लिशमध्ये कलमे, तेव्हा 395 होते. किती होते बोला? आणि अनुसूच्या किती होत्या? अनुसूच्या म्हणजे शेड्यूल म्हणजे 8. फक्त एवढं फक्त पाठ करा. भाग, कलमे, अनुसूची. पार्ट, आर्टिकल अँड शेड्यूल किंवा शेड्यूल म्हणतात त्याला. तर हे 3. 25 होते भाग 26 जानेवारीला 1950ला. 395 कलमे, 8. आता हे 25चे आता किती झाले आहे? हा, सॉरी, 22चे किती झाले आहे? 25. सद्यस्थिती म्हणजे आता किती आहे 2026ला? 25 भाग आहे. कलमे जे होते, जे 395 होते, ते झाले 470 पेक्षा अधिक. याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट चालू आहे. आणि अनुसूची किती आहे सध्या? 12. म्हणजे पहिल्या 8 होते, आता किती झाल्या? हा, तर शेड्यूल आहे 12. एवढं लक्षात राहील. हा, आता बघा, फक्त हे लक्षात ठेवा, हे नोट डाऊन लगेच करून ठेवा. मी तुम्हाला विचारणार आहे. आता आपण एकदा स्टोरी इकडे बघू. इकडे काही समजणार नाही तुमचं, इकडे काही तुमचं काही लागणार नाही. आता बोर्डवर लक्ष द्यायचं फक्त. हे लिहिलं सर्वांनी. भाग किती होते सांगा सुरुवातीला? 22. अनुसूच्या किती होत्या? अनुसूच्या किती होत्या? 8. आणि आर्टिकल किती होते? 395. ठीक आहे. आता आपण एक स्टोरी न जाऊ, स्टोरीवरून तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. बोर्डकडे लक्ष द्या आता फक्त, आणि माझ्यासोबत सोबत लक्ष द्यायचं. बघा, हा आपण एक भारत काढू आपण पहिले छोटासा आपला. आपला भारत. आपल्या भारतामध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे की स्टेट आहे, राज्य आहे, आणि सोबत सोबत काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. तर राज्य किती आहे एकूण? 28 राज्य आहे. आणि केंद्रशासित प्रदेश किती आहे? 8 केंद्रशासित प्रदेश आहे. तर तुम्ही बघा, सुरुवातीला मी तुम्हाला जे सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या, की भारताला 2 गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. एक असते स्वातंत्र्य दिवस, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, आणि एक असते प्रजासत्ताक, प्रजासत्ताक दिन. जे आपल्याला ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं ती तारीख माहिती आहे का रे तुम्हाला? 15 ऑगस्ट 1947. या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य. काही जणांना प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन यामधला फरकच नाही समजत. दोघांना सारखंच समजतात. मी लहान असताना मलाही समजत नव्हता.
पण लहान असताना. पण थोडं मोठं झाल्यानंतर कळलं की प्रजासत्ताक दिन वेगळा असतो, स्वातंत्र्य दिन वेगळा असतो. बरोबर आहे. अजूनही बघा, तुम्ही विचारा रिपब्लिक डे म्हणजे काय होते, नाही समजत. ठीक आहे, प्रजासत्ताक दिन म्हणजे काय होते समजते का, नाही समजत. तर आता समजत नसेल तर आज समजून घ्या. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आज समजून सांगू आपण. आपला टॉपिकच तो आहे, स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिन. तर स्वातंत्र्य मिळालं आपल्याला 15 ऑगस्ट 1947. प्रजासत्ताक झालो आपण 26 जानेवारी 1950 ला. हे झालं आपण प्रजासत्ताक. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता बघा, लक्ष द्या बोर्डकडे. स्वातंत्र्य दिन म्हणजे काय होते, तर आपल्या भारतामध्ये हे काही ब्रिटिशर्स लोक राहत होते. हे रेडवाले जे आहे ना, हे ब्रिटिशर्स लोक होते. आपल्या भारतातले जे होते हे ग्रीनवाले लोक होते. आपण ग्रीन आहे. ठीक आहे, पण हे जे भारतावर राज्य करणारे जे ब्रिटिशर्स होते, हे रेडवाले, यांनी भारताला सोडून दिलं. यांनी असं म्हटलं की आम्ही आता भारतातून जात आहे. आम्ही कुठं जात आहे, भारतातून जात आहे, निघत आहे, आणि हा भारत आम्ही तुम्हाला सोपवत आहे. म्हणजे ज्या दिवशी भारतातून इंग्रजी सत्ता ही गेली, तो दिवस म्हणजे स्वातंत्र्य. आला का लक्षात? इंग्रजी सत्ता निघून गेली. मग ते निघून कोणत्या दिवशीला गेले, 15 ऑगस्टला गेले. आता समजून घ्या, हे निघून गेल्यामुळे आपल्या भारतामध्ये काहीतरी आपल्याला करावं लागेल. मग सत्ता कोणाची आहे इथं, तर ही हिरवे हिरवे जे दिसणारे लोक म्हणजे आपण, हे आपल्या हातात सत्ता कोणाची हे आपल्याला माहित नव्हतं. माहित होतं का आपल्याला की कोण आपले राष्ट्रपती बनणार, कोण आपले पंतप्रधान बनणार? कारण की आता सगळी जनताच आहे. मग आपण डिसाईड केलं की जसे यांच्या याच्यामध्ये काय होतं, एक गव्हर्नर होता, गव्हर्नर जनरल होता, हे निघून गेले. आता तर भारताचं पण एक प्रॉपर काय असलं पाहिजे, हा पुस्तक असलं पाहिजे, त्यानुसार आपण काम केलं पाहिजे की भारताचा वरते कोण राहील. मग आता हे कोण डिसाईड करणार की कोण कसं राहणार? तर त्यासाठी एक प्रजा म्हणजे प्रजा म्हणजे जनता. प्रजा म्हणजे काय होते, प्रजाचा अर्थ होतो जनता. जनता जनार्दन, तुम्ही जसं आपण, आणि यांच्या हातात असलेली ही सत्ता. म्हणजे आपण ठरवलं की आपण जनतेच्या हातात काय देऊ, सत्ता देऊ. कोणाच्या हातात सत्ता देऊ, जनतेच्या, प्रजेच्या. प्रजा जे ठरवीन, प्रजानं ज्यांना निवडून दिलं ते वरते बसणार, आणि ते मग त्यांच्यावर काय करणार, शासन करणार. किंवा एक प्रकारे बघा, हे पण महत्वाचं आहे. बघा, प्रजेने ठरवलं कोणाला निवडून द्यायचं आहे, त्यांनी निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर प्रजेने निवडून दिलेले जे लोक आहे ते जनतेसाठी सेवक झाले. काय झाले, सेवक झाले. जनतेचे कोण आहे ते. पण तसं पाहिलं तर आता सेवक थोडी आहे, ते तर डॉन होऊन जातात. बरोबर आहे ना. रिअलिटी काय आहे, आपण निवडून दिलेले लोक आहे ते, तर त्यांनी आपलं काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आपल्यासाठी तर नोकर झाले ना ते, पण आपण त्यांच्या नोकर बसलेलो आहे. उलट झालेलं आहे. म्हणजे पॉलिटीचे पुस्तक जेव्हा आता हे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मी शिकवणार तुम्हाला समजेल की आपण उलट मोठं असलं पाहिजे होतं, जनता मोठी असली पाहिजे होती. बरोबर आहे. आता अमेरिका आणि इस्रायलचं इराण सोबत चालू आहे युद्ध. बरोबर आहे. आता अमेरिकेचा एक जरी नागरिक किंवा एक जरी सैनिक जर मृत्युमुखी पडला त्या सिरियामध्ये, तर जनता तिची ओरडते. कुठली, अमेरिकेची, की आपले सैनिक कसे गेला. कारण की तिथं प्रजेला काय आहे, महत्व आहे. म्हणजे तुम्ही युद्ध केलं, आम्ही युद्ध करायला म्हटलं होतं का करोड रुपये खर्च होऊन राहिले, तर आपला एक सैनिक म्हणा किंवा एक व्यक्ती जरी गेला तर त्याचं महत्व खूप जास्त असते. पण भारतामध्ये उलट आहे. भारतामध्ये माणसाला काही किंमत नाही आहे ना, नेत्याला जास्त किंमत झालेली आहे. असो, तो वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावर बोलू आपण पुढे, टाइम आहे. पण इथं लक्षात ठेवा, प्रजा म्हणजे काय होते, जनताच्या हाती आपण काय दिली. म्हणून याला प्रजासत्ताक दिन म्हणतो. आणि हा दिवस कोणता आहे, 26 जानेवारी 1950. म्हणून याला प्रजासत्ताक दिन म्हणतो. मग तुम्ही म्हणता, जर प्रजाच्या हातात सत्ता कशी दिली, त्याची एक स्टोरी आहे. स्टोरी समजून घ्या कशी आहे, प्रजेच्या हातात सत्ता कशी दिल्यात आली. आता बघा, पहिले एक छोटीशी आपण स्टोरी समजून घेऊ, त्याच्यावरून समजेल. मी गेल्या वेळेस पण ही स्टोरी सांगितली होती, आता पुन्हा रिपीट करू. तुम्ही तुमचं घर आहे, एकदम सिंपल जाऊ, घरात जाऊ आपण. तुमच्या हे तुमचं घर आहे. मी घराचं इथं थोडंसं डिझाईन कन्स्ट्रक्ट करतो, चित्रकला थोडीशी काढू आपण इथं. तुम्ही काढलाय का चित्र लहानपणी, हे तुमचं घर आहे, काढलाय. खिडकी काढली आहे का घराला, मी असंच काढत होतो, मला एवढंच येत होतं. ठीक आहे, असा दरवाजा वगैरे काढायचा आपला, आणि असा रोड काढत होतो. ठीक आहे, थोडेसे झाडं वगैरे, पक्षी. आता या घरामध्ये तुम्ही 4 जण राहता. किती जण राहता, 4. इथं 4 जण इथं दाखवतो, खिडकी बंद करतो. हे तुम्ही, हे तुमची आई, हे तुमचे वडील, आणि हे तुमची बहीण. किती जण झाले, हे 4 जण. आता हे वडील आहे तुमचे, समजून घ्या. आता समजून घ्या, तुमच्या घरामध्ये जो प्रोग्राम चालू होतो, म्हणजे मॉर्निंगला किती वाजता उठता तुम्ही, 6 वाजता, 7 वाजता, हे सर्व डिसाईड कोण करते, तुमचे वडील. समजा तुमचे वडील सकाळी उठले तर तुम्हाला उठाच लागते. बरोबर आहे. तुम्ही उठल्यानंतर करता. असं आहे का की तुम्ही 12-1 नंतर उठणार नाही, तुम्ही किती वाजता उठणार, 7ला. नाही तर 2-3 रट्टे भेटल्याशिवाय जमत नाही. बरोबर आहे. असं आहे का कोणी सकाळी
11 तसं जेवायचा टाइम 11 ते 2-3 वाजेपर्यंत असतो आपला. असं आहे का सकाळचं जेवण तुम्ही संध्याकाळी 5 वाजता केलं आणि 5चं जेवण रात्री 2 वाजता केलं, असं आहे का? काय होणार आहे? तुमच्या घरी एक सिस्टमॅटिक काय आहे, पद्धत आहे ना, आणि ही पद्धत आता पडलेली आहे का? एक परंपरेनुसार पडलेली आहे. तुमचे आजोबा पण होते, तुमचे पणजोबा पण अशाच टाइमला होते. म्हणजे एक घरामध्ये रुटीन आहे ना एक, आणि हे रुटीन डिसाईड झालेलं आहे. म्हणजे घराचं जरी आपण एक पुस्तक नाही काढलं तर एक पुस्तकच म्हणू ना आपण, एक असं फ्रूट बुक आहे, ह्या पुस्तकाचं आहे. आणि या पुस्तकामध्ये आपण काय केलेलं आहे, अपडेट केलेलं आहे व्हर्जन. बरोबर आहे. नवीन नवीन गोष्टी ऍड करतो की आणि हे ऍड कोण करते? तुमच्या घरातला मोठा व्यक्ती, तुमचे वडील करेल, तुमची आई करेल. बरोबर आहे. आणि तुम्ही त्याचं काय करणार? पालन करणार. समजा एका स्टोरी सिंपल आहे ना, पालन करणार. मग ह्या पुस्तकामध्ये असते की सगळ्यांनी सकाळी उठावे, बरोबर आहे, सगळ्यांनी लवकर झोपावे, बरोबर आहे, सगळ्यांनी मोबाईल वापरायचा नाही, अभ्यास करावा. हे रुटीन असते ना सिंपल, जे तुम्ही आता करत नाही पण ते रुटीन आहे. मग हे आपण फॉलो करतो आणि हे पुस्तकामध्ये काय करतो, दरवर्षी अपडेट. तुमच्या आजोबाच्या वेळेस वेगळं होतं, बरोबर आहे, तुमच्या पणजोबाच्या वेळेस, आजोबाच्या वेळेस आणखी बदल झाला. म्हणजे याच्यात आपण काय करतो राहतो, नियमानुसार चेंजेस करत राहतो. म्हणजे बदल करण्याचा पण अधिकार आहे पुस्तकामध्ये, परिस्थितीनुसार. आता तब्येत खराब असली, बरोबर आहे, तर आपण तेव्हा काय करतो, लवकर लेटच उठतो ना. म्हणजे आपल्या याच्यामध्ये घरामध्ये ज्या प्रकारे आपण एक पुस्तक फॉलो करतो, सकाळी उठणे, झोपणे, जेवण करणे, त्याच्यामध्ये काही बदल करणे, चेंजेस करणे, तसं आपल्या भारतासाठी सुद्धा आपण काय केलेलं आहे, पुस्तक तयार केलेलं आहे. काय तयार केलंय बोला? पुस्तक. मग भारतासाठी जे पुस्तक तयार केलं हे तर सगळ्या जनतेसाठी करायला लागेल ना आपल्याला. येत्या लक्षात, तिकडे जिवंत आहे लास्टला. तर हे भारतासाठी जेव्हा पुस्तक तयार करायचं असेल तर भारतासाठी, आता भारतासाठी पुस्तक काय एका दिवशी तयार होणार का, की घेतलं बाबा आज करा? वेळ तर लागणार आहे. काय लागणार आहे त्याला? वेळ लागणार आहे. तर भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आपण याची सुरुवात केली. अंदाजे आहे का, मी पुढे पूर्ण डिटेल सांगितलं केव्हा चालू केलं, काय केलं. तर इथून आपण चालू केलं आणि इथं आपलं कम्प्लीट केलं. समजा नाही का, याच्या अलीकडेच केलं. ते तारीख असते एक, ते पुढे बोलतो मी, ठीक आहे. तर भारतासाठी आपण एक काय तयार केलं बोला? पुस्तक केलं. आणि हे पुस्तक तयार करायला काही लोक समोर आले, आपल्या भारतातले चांगले चांगले, ठीक आहे. त्यामध्ये एक आपण त्यांना एक समिती नाव दिलं. त्या समितीचं नाव होतं मसुदा समिती. काय नाव होतं? मसुदा समिती, ठीक आहे. मसुदा मसुदा समिती. तर ह्या मसुदा समितीला हे कार्य दिलं की तुम्ही काय करा बाबा, एक पुस्तक असं स्थापन करा की जे जनतेसाठी, जनता प्रजेसाठी असलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये एक रूल बुक असलं पाहिजे. आणि त्या प्रजेसाठी असलेलं, जनतेसाठी असलेलं जे बुक आहे त्याच्यामध्ये असे नियम लिहा की जे नियम आपल्या पूर्ण भारताला लागू होईल. बरोबर आहे. पण ह्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यामध्ये काही सदस्य होते. त्याची ट्रिक्स वगैरे मी पुढे सांगणार. आणि या पुस्तकामध्ये टाकणं चालू केलं. समजलं? मग हे पुस्तक तयार करायला ह्या 15 ऑगस्ट 1943 नंतर आणि 26 जानेवारी 1950च्या आधी काही दिवस लागले, आणि ते दिवस लागले 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. 18 बघा, 15 ऑगस्ट 1943 आणि 1950, जवळपास 3 वर्षाचा कालावधी येतो तो. बरोबर. यामध्ये हे पुस्तक बनवण्यात आलं भारत स्वतंत्र झाल्यानंतर. मग जेव्हापासून बनलं तिथं संपलं. मग आता हे एका दिवशी आपण काय केलं, अडॉप्ट केलं. अडॉप्ट केलं म्हणजे काय, आपण अवलंबलं, ठीक आहे. तर त्याच्यात 2 तारखा आहे. आता बघा, तुम्ही एक पुस्तक, जाऊ आपण जाऊ, कारण की काही जणांना माहिती आहे, मला त्यांचा विचार नाही करायचा, मला एकदम बेसिक पासून शिकवायचं आहे, म्हणजे आज पाया मजबूत करायचा आहे. तर तुम्ही शाळेमध्ये असताना स्टेट बोर्डचे पुस्तक वाचले. त्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये एक प्रस्तावना आहे. काय? प्रस्तावना. तर प्रस्तावना पहिला सर्वांना म्हणा लागलो तिच्या हात समोर करून, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा, ठीक आहे, आठवते सर्वांना. तर त्यामध्ये नाही का एक तारीख होती. व्हेरी गुड. त्यामध्ये एक तारीख होती 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी पुढे काय माहिती का, या दिवशी हे संविधान आम्ही अंगीकृत आणि अधिनियमित करत आहे. आठवते एवढं सर्वांना? तर हे जे तारीख आहे ना, 26 नोव्हेंबर 1949, या दिवशी आपण हे जे संविधान आहे हे काय केलं माहित आहे का, स्वीकृत केलं. स्वीकृत केलाय. स्वीकृत केलं म्हणजे काय होते, आपण अडॉप्ट केलं. अडॉप्ट केलं. अडॉप्ट म्हणजे अवलंबलं नाही, फक्त स्वीकृत केलं की बाबा आम्हाला हे आता हे पुस्तक बनवलं आहे ह्या मसुदा समितीनी, ह्या मसुदा समितीतले सदस्य अध्यक्षांनी, आता हे आम्ही काय करतो, स्वीकृत करतो, याच्यावर सिग्नेचर करतो की हे आपल्या पूर्ण भारतीय जनतेसाठी आता आम्ही तयार केलेलं आहे. समजलं? स्वीकृत करणे म्हणजे अडॉप्ट करणे, इंग्लिशमध्ये सांगत आहे अडॉप्ट करणे. आणि हे जे तारीख आहे त्यानंतरची 26 जानेवारी 1949
26 जानेवारी 1950 या दिवशी आपण हे अंगीकृत केलं. काय केलं? अंगीकृत. अंगीकृत म्हणजे इनफोर्स करणे, फोर्स म्हणजे लागू करणे. बरोबर, याच्यातल्या कलमा काय करणे? इम्प्लिमेंट करणे, इनफोर्स करणे त्याला म्हणतात. केम इन टू द फोर्स. तर अंगीकृत केलं म्हणजे स्वीकृत करणं आणि अंगीकृत करणं याच्यावर एवढे प्रश्न आलेले आहे, खूप प्रश्न याच्यातच पोरं फसतात की कोणत्या दिवशी आपण स्वीकृत केलं आणि कोणत्या दिवशी आपण. ठीक आहे, मी इथं पहिले शॉर्टकट ट्रिक देतो. समजा तुम्हाला आता कधी आलं तर लक्षात ठेव जा. अंगीकृत इथं मराठीचा फायदा घ्यायचा. इंग्लिश असतं, इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? इनफोर्स करणे. ठीक आहे, आणि स्वीकृतला काय म्हणतात? अडॉप्ट करणे. तर इंग्लिशमध्ये थोडंसं विसरू शकता, शॉर्टकट ट्रिक मराठीमधली आहे. तर 26 जानेवारी 1950च्या शेवटी हा काय आहे? शून्य. आणि अंगीकृतच्या वरती हे काय आहे? शून्य. म्हणजे जसं तुम्हाला विचारलं मराठीमध्ये प्रश्न येतो आणि इंग्लिशमध्ये पण येतो. ठीक आहे, पेपरमध्ये बोथ लँग्वेज मध्ये प्रश्न असतो आपल्या. तर सर तुम्ही मराठीमध्ये वाचला आणि तुम्हाला विचारलं कोणत्या दिवशी भारतीय संविधान हे अंगीकृत केलं, तर अच्या वरच्या टीम मध्ये दिसलं तर 1900 किती, तारीख किती? 26 जानेवारी 1950. आणि समजा विचारलं कोणत्या दिवशी स्वीकृत केलं, स्वीकृतच्या वरती टीम आहे का कोणतं? नाही. मग कोणत्या दिवशी? 26 नोव्हेंबर 1949. या दिवशी आपण स्वीकृत केलं. या दिवशी आपण स्वीकृत केलं म्हणजे काय? जसं तुम्ही घरामध्ये एखादं खेळणं आणलं, काय आणलं? खेळणं. खेळणं समजून घ्या की बॅट आणि बॉल आणला, तर ते तुम्ही फक्त बॅट आणि बॉल आणलेला आहे, स्वीकृत केलेला आहे. पण आता तो फोडला आहे का? ते बॅट आणि बॉलचे स्टिकर काढलं का? काही काढलं का? नाही. ते काढलं कोणत्या दिवशी? 26 जानेवारी. म्हणजे या दिवशी आपण खेळायला ग्राउंडवर गेलो. आता समजलं का? म्हणजे म्हणतो अंगीकृत केलं. ठीक आहे, इनफोर्स मध्ये आणला. हे 2 तारखा समजल्या सर्वांना. याच्यावर खूप दफ असतो. ट्रिक समजली, हे ट्रिक नोट डाऊन करायची आहे. पुढे जायचे स्टोरीला. स्टोरी आपण कंटिन्यू करणार आजची. व्हेरी गुड, जबरदस्त. हे पेपरमध्ये मी छोट्या छोट्या पॉईंट जे सांगणार ना, बिलकुल मेन्शन असेच करायचे. आता काय झालं बघा. व्हेरी गुड. आता पुढे जायचं आपल्याला. तर हे जे पुस्तक होतं, या पुस्तकामध्ये इथून इथपर्यंत जो कार्यक्रम करण्यात आला हा मसुदा समितीने केला. आता या मसुदा समितीने जेव्हा या तारखेला हे अंगीकृत केलं, इनफोर्स केलं, या दिवशी मग आता पुस्तक बघा, आपण साधं आपलं पुस्तक ओपन केलं तर पहिले असते प्रस्तावना. असते ना? अरे हो की नाही? प्रस्तावनाला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रियांबल. काय म्हणतात? हा. पण या पुस्तकाच्या सुरुवातीला पहिलं पेज जे आहे, पहिलं जे पेज आहे ते पहिलं पेज आहे प्रस्तावना. काय बोला? प्रस्तावना, प्रियांबल. तर एक प्रस्तावना आहे त्यामध्ये. बरोबर आहे, जे आपण बोललो आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समजलं? ते प्रस्तावना एक आहे सुरुवातीचं, म्हणजे पहिलं पेज प्रस्तावनेचं आहे. ठीक आहे. आता ते दुसरं पेज मध्ये काय असते? आपलं साधं पुस्तक घ्या. दुसऱ्या पेजवर काय असते? अनुक्रमणिका. बरोबर आहे, त्याच्यामध्ये मग पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, असं पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर असते. बरोबर आहे. मग तिथं पहिला चॅप्टर, दुसऱ्या चॅप्टरच्या ठिकाणी असते भाग. काय आहे इथे? भाग. भाग म्हणजे होते इंग्लिशमध्ये पार्ट. तर हा भाग, तर भागला काय म्हणतो आपण? पार्ट म्हणतो. तर ज्या दिवशी हे स्वीकारलं त्या दिवशी भाग किती होते? 22 भाग होते. ठीक आहे, सध्या 22 आहे का? नाही, पण आपण त्या दिवसचं पाहत आहे तर तेव्हा 22 भाग होते. किती भाग होते? आता समजून घ्या, पहिला चॅप्टर आहे म्हणजे पहिला भाग आहे. पहिल्या भागामध्ये मग असते 1.1, 1.2, 1. असते ना? अरे पाहिला का तुम्ही? हा, म्हणजे त्याच्यामध्ये पण आपण डीप मध्ये जातो. पहिला भाग. दुसऱ्या चॅप्टर मध्ये काय जातो? भाग. हा 2.1, 2.3. मग त्याच्यामध्ये समजून घ्या, याच्यामध्ये भाग नंतर असते कलम. काय असते बोला? म्हणजे कलम म्हणजे आर्टिकल. कलम म्हणजे काय होते? आणि ज्या दिवशी हे पुस्तक लॉन्च झालं तेव्हा याच्यामध्ये होते 395 कलमे. 395. समजत आहे सर्वांना किती कलम होते बोला? 395. ज्या दिवशी पुस्तक लॉन्च झालं त्या दिवशी असे टोटल पुस्तकातले कलमे आहे. आणि जे कलम आहे, लक्षात घ्या, हे जे कलम आहे 395, या कलमानंतर एक आपण वेगळा पार्ट केला, त्याला म्हणतो आपण शेड्यूल. शेड्यूलला मराठीमध्ये म्हणतो परिशिष्टे. परिशिष्टे किंवा किंवा मराठीमध्ये त्याला दुसरं अनुसूची पण म्हणतात. अनुसूची लिहून घेतो. ठीक आहे, दोन्ही नाव आहे मराठीमध्ये अनुसूची. त्याला इंग्लिशमध्ये शेड्यूल किंवा स्केड्यूल म्हणतात. प्रोनाऊन्सिएशन तुम्ही तुमचं इंग्लिश जेवढं चांगलं आहे स्केड्यूल पण म्हणू शकता. ठीक आहे, तर हे आहे 8. किती आहे? 8. मग हे 8 शेड्यूल म्हणजे काय? तर लवकर समजण्यासाठी कोणत्या भागामध्ये काय काय आहे हे आपण सेपरेट 8 शेड्यूल मध्ये सांगितलेलं आहे. समजत आहे? एक प्रस्तावना, 22 भाग, 395 कलमे आणि 8 शेड्यूल. समजलं? हे कोणत्या दिवशी? ज्या दिवशी आपण ते अंगीकृत केलं किंवा ज्या दिवशी आपण स्वीकृत केलं. दोन्ही दिवशी सारखंच होतं हे. ठीक आहे, ज्या दिवशी इम्प्लिमेंट केलं त्या दिवशी हे असं होतं. आता मी तुम्हाला सांगितलं जे स्टोरीमध्ये काय सांगितलं होतं की आपल्या घरामध्ये आपण पणजोबा, आजोबा आणि आता, म्हणजे पहिले पणजोबाच्या काळात किंवा आजोबाच्या काळात आपण जे होतो ना, गॅस सिलेंडर नव्हतं तर आपण पाणी कशावर तापवत होतो? चुलीवर तापवत होतो. मग सिलेंडर आला, गॅस सिलेंडर, मग आपण कशावर तापायला लागलो?
बदल केला ना, हा मग गॅस सिलेंडर वरून आपण कशावर आलो आता, हिटरवर आलो. बरोबर, बदल केला ना, म्हणजे आपण काय करत आलो, बदल करत आलो. पहिले तुमच्याकडे होता तो कीपॅडचा मोबाईल, बरोबर आहे, टुक 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 टुक. आता काय झालं, अँड्रॉइड आला. आता अँड्रॉइड पेक्षा अँड्रॉइड आले ना, त्याच्यामध्ये व्हर्जन येतात वेगवेगळ्या. आता 14 चालू वाटते काहीतरी, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करत आलो, बदल करत आलो. कारण की परिस्थितीनुसार बदलणं गरजेचं आहे. म्हणून आपण ह्या परिस्थितीनुसार याच्यामध्ये सुद्धा काय केला, बदल केला. कारण की हे लागू केलं होतं 1950 ला. आता कधी कुठे आहे आपण, 26. मग यातल्या काही गोष्टी काय झालेल्या आहे, चुकल्या असेल काही गोष्टी, काहीतरी चुकीच्या वाटत ना, मग याच्यामध्ये आपण केला बदल. म्हणजे हे झालं होतं तेव्हाच, आणि बदल केल्यामुळे आता सत्यस्थितीला, इथं सत्यस्थिती लिहितो मी, सत्य स्थिती. तर सत्यस्थितीला, ऍक्च्युअल स्थिती म्हणजे आताची 2026 ला, या पुस्तकामध्ये प्रस्तावना एकच आहे. प्रस्तावना एकच असते. तर प्रस्तावनामध्ये काही चेंज झालेलं का बाबा, प्रस्तावना एकच आहे. जे भाग आहे हे भाग चेंज झाले. तर भाग 22 चे किती झाले, 25 झाले. भाग 22 चे किती झाले, जिवंत आहे सर्वजण. हा हा, लक्ष द्या इकडे, देऊ नका लिहायला, मी देतो टाइम तुम्हाला. हा, फक्त माझ्याकडे लक्ष द्या. 22 चे 25 झाले. प्रस्तावनामध्ये किती वाढले रे, हा इथं इथे युपीएससीचा प्रश्न, इथे येते युपीएससीचा प्रश्न, एमपीएससी विचारणार राज्यसेवेला. तर भाग जे वाढले ना, ते वाढले भाग, बोला किती वाढले, भाग वाढले 4. किती वाढले, 4. ठीक आहे. हा, आता तिथं दिसतात 3, वाढले 4. दिसतात किती, वाढले किती. मग तुम्ही म्हणता सर वाढले कशी, थोड्या वेळा थांबा, वेट करा, सांगतो. भाग किती वाढले फक्त लक्षात ठेवा, 4. म्हणून मी तर युपीएससीचा प्रश्न लिहिलेला आहे. हा, कलमे किती वाढले आपले, 470 प्लस, म्हणजे पुढे वाढवू शकतात. ठीक आहे. आणि जे अनुसूची होते हे 8 चे झाले. म्हणजे इथे सुद्धा किती वाढले रे, 4. इथे सुद्धा 4 वाढले. किती वाढले, 4 वाढले. इथे सुद्धा 4 वाढले. ठीक आहे. मग आता मला एक सांगा, थांबा, का इथपर्यंत झालं ना क्लिअर. मी पहिले घरावर येऊ आपण. तर मी तुम्हाला काय म्हटलं, आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. म्हणजे या घरातल्या पुस्तकामध्ये वळण चेंज करू शकतो. पण समजून घ्या, काही वाईट गोष्टी असतात. समजा आपल्या घरामध्ये फॅमिली मोठी आहे, तर काही लोक चुकीचं काम करून आले असेल, बरोबर, कोणी ड्रिंक घेत असेल, कोणी स्मोकिंग करत, तर आपण काय करू, हे काढा, पटकन याला काढा, बरोबर, याला हे बंद करा. म्हणजे आपण काही गोष्टी काय करतो, त्या पुस्तकातल्या वाईट गोष्टी परंपरेनुसार, काय तर म्हातारे लोक बघा तंबाखू खात होते, तुझे पंजोबा, बरोबर आहे, आजोबा. आता तुमचे आई वडील खातं का, तुम्ही खाता का, नाही खात ना. आपण कधी तंबाखू आपण काय केलेला आता सोडलेला आहे खाणं. म्हणजे आपण काय केलं, काही गोष्टी काय केल्या, काढून टाकल्या, येतं लक्षात. आणि काही गोष्टी ऍड केल्या. म्हणजे हे जे मी म्हटलं भाग किती ऍड झाले, याच्यात 4 झाले. तर भाग 22 होते सुरुवातीला, पण त्याच्या मतातच काय स्टोरी झाली, एक भाग पहिला आपण यातला काढून टाकला. एक भाग काय केला, हा, म्हणजे 22 वरून किती वर आला तो, 22 वरून किती वर आला बोला की, हा 22 वरून 21 झाले. आणि 21 झाल्यानंतर मग त्याच्यात 4 आणखी ऍड केले. किती ऍड केले, मग किती झाले टोटल ते 25. म्हणून पेपरमध्ये युपीएससीला प्रश्न आला होता, सुरुवातीला किती भाग होते आणि नंतर किती ऍड करण्यात आले. बघा ऍड किती करण्यात आले, कारण की 4 ऍड करण्यात आले. सुरुवातीला भाग किती होते, 22. कारण की एक काय करण्यात आला, काढून टाकण्यात आला. 7वी घटना दुरुस्ती आहे, पुढे शिकवतो मी तुम्हाला. तर 21 वरून मग 25 करण्यात आले. पण सुरुवातीला 22 होते. कोणत्या दिवशी, 26 जानेवारी 1950 ला. आलं लक्षात. या दिवशी होते 22 भाग. आता किती आहे सद्यस्थितीला, कंबाईनला येणार नाही एवढं डीप मध्ये किती भाग वाढले, पण तुम्हाला युपीएससीला किंवा राज्यसेवेला येऊ शकते किती भाग वाढले म्हणून. किती भाग वाढले, मग 4. मग जसे 4 भाग वाढले तसेच आपण शेड्यूल सुद्धा किती वाढवले, 4. म्हणजे अनुसूच्या पण 4. हे कलम प्रॉपर विचारणार नाही, 470 प्लस असं येणार किंवा 400 पेक्षा अधिक असं येणार, कारण की ह्या वाढत जातात. ठीक आहे. कधी कधी भाग जसे जसे घटना दुरुस्ती होईल त्याला. हे समजलं का सांगा मग मला, सांगा. प्रस्तावना सध्या किती आहे, आता किती आहे, म्हणजे तेव्हाही होती एक, आताही एकच आहे. भाग तेव्हा किती होते, आता किती आहे, 25 आहे. कलमा आता किती आहे, तेव्हा किती होत्या 350, आता किती आहे 400. आणि अनुसूच्या तेव्हा किती होत्या, आता किती आहे. क्लिअरिटी आली सर्वांना, नक्की. तर अशा प्रकारचं हे आपलं पुस्तक आणि या पुस्तकामध्ये झालेले बदल. मग आता बघा, लक्ष द्या इकडे एक मिनिट. हे जे चेंजेस झाले, बरोबर आहे, काही गोष्टी आपण काय केल्या, पुस्तक घरामध्ये टाकल्या, घरातून काही गोष्टी काढल्या, बरोबर आहे, टाकणं आणि काढणं. तर हे मला सांगा डायरेक्ट होणार का, नाही. याच्यासाठी काहीतरी प्रोसेस असायला पाहिजे ना. कोणतं टाकणं तर चांगल्या गोष्टी काढल्या जातात, कधी कधी डिस्कशन होणार, बसणार सगळेजण, मीटिंग होणार. अरे लक्षात येत आहे का. मग हे काढणं आणि टाकणं ह्या संविधानामध्ये ह्याच्यासाठी असते घटना दुरुस्ती. कारण की घटना, कॉन्स्टिट्यूशन, घटनेची काय करायची आपल्याला, दुरुस्ती करायची आहे. मग त्याला म्हणतो आपण घटना दुरुस्ती. काय म्हणतो,
मग घटना दुरुस्तीची एक कलम आहे, तर कलम आहे त्याची 368 368. तर ह्या कलमानुसार आपण या पुस्तकामध्ये काय करू शकतो, मग बदल करायचा असेल तर तुमचे बाबा डायरेक्ट स्वतः डिसिजन घेणार का? नाही, तुमच्या आईला विचारणार, तुम्हाला विचारणार, बरोबर आहे, फॅमिली मेंबरला विचारणार की का रे बाबा या पुस्तकामध्ये काही गोष्टी टाकायच्या का, काही काढायच्या का, डिस्कशन करणार, बरोबर आहे. मग हे डिस्कशन करण्यासाठी आपल्या भारतामध्ये तुम्हाला पाहायला मिळते संसद. काय मिळायला पाहायला मिळते? संसद. स्टोरी समजला ना तुम्हाला? हा. मग आपल्या भारतामध्ये एक संसद आहे. काय आहे? संसद आहे. मग हे संसद कुठे आहे? एक आहे भारतामध्ये दिल्ली येथे. कुठे आहे? दिल्ली. ठीक आहे दिल्ली, भारताची राजधानी दिल्ली, इथे संसद आहे. मग हे संसद मध्ये कसं स्ट्रक्चर आहे ते समजून घ्या. ठीक आहे. मग ह्या पुस्तकाला सांगितलं हे सर्व सर्व हे स्ट्रक्चर कसं बनलं, काय असलं. मग या दिल्लीमध्ये जे संसद आहे, या संसदामध्ये यांनी सांगितलं की एक भारताचा कोण असेल? राष्ट्रपती असेल. जसे तुमचे वडील घरामध्ये आहे ना, तसे राष्ट्रपती असेल. आणि यामध्ये मग आपण 2 घरं अशी टाकणार. एक राहील तुमच्या घरामध्ये, समजून घ्या एक घर आहे तुमचं तुमचं आणि एक मोठ्या भावाचं, हे लोकसभा. लोकसभा आणि तुमच्या मोठ्या बाबाचं घर, आणि हे राज्यसभा. मोठ्या वडिलांचं घर तुमच्या राज्यसभा. असे 2 घरं राहणार. समजलं का? आणि या तिघां मिळून जे बनते त्याला म्हणतो आपण संसद. समजलं का? हे संसद बनली. म्हणजे भारतासाठी एक प्रॉपर संसद आहे. राष्ट्रपती, लोकसभा, राज्य. हा, आणखी जे इंग्लिशवाले लोकसभाच म्हणतात, याला याला राज्यसभा म्हणतात, याला लोअर हाऊस म्हणतात, याला अप्पर हाऊस म्हणतात. ठीक आहे. हे पुढे मी शिकवतो लोअर हाऊस काय असते, अप्पर हाऊस काय असते. ठीक आहे. पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आज आपलं इंट्रोडक्शनरी लेक्चर आहे, म्हणून मी फक्त तुम्हाला जेवढं आहे तेवढं समजून सांगत आहे. ओके. मग आता आपल्याला ह्याच्यात जायचं नाहीये. कशामध्ये? याच्या डिटेलमध्ये जायचं नाही. संसद कशी असते, काय असते. आता हे जे भाग आहे हे काय आहे, कलम काय आहे, अनुसूची काय आहे, हे पहिले एकदा समजून घ्यायचं. त्याआधी मी एक काय करतो, रिकॅप घेतो जेवढं झालं त्याचा. तर पटापट उत्तर द्यायचे मला का, सर्व याचा रिकॅप घेऊ आपण पटकन, कारण की मग समोर जायचं आहे. सर्वात पहिले सांगा मला, आपल्या भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं? 15 ऑगस्ट 1950. आपल्या भारताला प्रजासत्ताक केव्हा मिळालं? 26 जानेवारी 1950. या काळामध्ये आपण एक पुस्तक लॉन्च केलं आपल्या भारतासाठी. त्याच्यासाठी एक समिती बसवली. समितीचं नाव काय? मसुदा समिती. इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग कमिटी. इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग. ठीक आहे. त्यानंतर या पुस्तकाचे म्हणजे त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. आणि त्यांनी मग काय केलं? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अभ्यास केला. आणि मग हा अभ्यास कुठून केला? तर यांनी वेगवेगळे जे देश होते, जसे अमेरिका, कॅनडा, रशिया, या सर्व देशांचे अभ्यास केला कॉन्स्टिट्यूशनचा, आणि तिथून चांगल्या चांगल्या गोष्टी कलेक्ट केल्या आणि सर्व आपल्या या पुस्तकात टाकल्या. बरोबर आहे. आपण कुठून घेणार? दुसऱ्यांकडून. कोणी कोणी चांगला आहे त्यापासून, आणि आपल्या पुस्तकात टाकल्या. मग जशा पुस्तकात टाकल्या, आपण ज्या दिवशी ठरवलं की पुस्तक कंप्लीट झालं 2 वर्ष 11 महिने 18 दिवसानंतर, त्या दिवशी आपण काय केलं, हे पहिले स्वीकृत केलं. काय केलं? की जे हे संसदेमध्ये बसलेले लोक आहे, जे संसद दाखवली, त्यांना मग सांगितलं. म्हणजे तेव्हा आपण एक नॉमिनल संविधान सभा म्हणतात त्याला, ते संविधान सभा होती. त्या संविधान सभेने ते काय केलं? स्वीकृत. संसद नव्हतं तेव्हा, संविधान सभा. मग स्वीकृत केलं. स्वीकृत कोणत्या दिवशी केलं? 26 नोव्हेंबर 1949. आणि नंतर मग आपण ते इम्प्लिमेंट केलं भारतीय जनतेला, आणि ते केलं अंगीकृत 26 जानेवारी 1950ला. याची ट्रिक सांगितली, अ टिंपाय 50 लक्षात ठेवायचा. ह्या दिवशी आपण इम्प्लिमेंट केलं. आणि त्या पुस्तकामध्ये मग प्रस्तावना 1 त्या दिवशी, भाग 22, कलम 395, अनुसूची 8. आता सध्या स्थितीला प्रस्तावना प्रियांबल 1, भाग पाठ 25, आर्टिकल 470 आणि शेड्यूल 12 हे सिच्युएशन आहे. मग हे सगळं बदल जे झाले, हे जे चेंजेस झाले, यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते. आणि ते घटना दुरुस्ती कलम किती आहे? 368 नंतर घटना दुरुस्ती केली. आणि त्याची एक प्रोसिजर असते, त्यामध्ये राष्ट्रपतीचे सिग्नेचर लागते, लोकसभेचे लोक पाहिजेत, राज्यसभेचे लोक पाहिजेत, आणि या सर्वांनी हे केलं. समजलं इथपर्यंत? मग हे कसं झालं, हे काय झालं, हे पुढे पाहू आपण. इथपर्यंत क्लिअरली सांगा मला, स्टोरी समजली का? कारण की अर्धा तास होऊन गेला, माहित पडला का तुम्हाला? नाही, अर्धा तासाचं लेक्चर झालेलं आहे आपलं. अर्धा तासामध्ये आपण बऱ्यापैकी सर्व क्रिस्टल क्लिअर केलं. मग आता हे प्रस्तावना, भाग, कलम, अनुसूची काय आहे, ह्या पाठकडे आपण आता वळणार आहे. आता स्टोरीमध्ये हे काय काय असते याचे शब्द तुम्ही फक्त कानावर घ्या. मला माहिती आहे बरेच जण नवीन आहे, त्यांना काहीच माहित नाही आहे, तर त्यांच्यासाठी प्रत्येक शब्द हा नवीन असणार. ओके. तर तुम्हाला फक्त बोलायचा आहे. जो बोलणार तो टिकणार, कारण की आपण कधी उच्चारलेले नाही आहे शब्द. तर प्रत्येकाने शब्द काय करायचे आहे? उच्चारायचे, बोलायचे. तर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. पहिले हे समजलं तुम्हाला? हा, हे कसे कसे ऍड झाले, काय काय, तर बोलायचं आहे.
मग याच्यातलं बघा प्रस्ताविका. आठवते सर्वांना प्रस्ताविका किती आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये? एक. काय असते? घटनेचा प्रवेशद्वार म्हणतात त्याला. पंडित नेहरूंच्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित न्यायमूर्ती हिदायतुल्ला यांच्या मते घटनेची काय आहे? आत्मा. हे पुढे बोलू आपण. भाग. भाग किती आहे एकूण सांगा? भाग किती आहे? 1950 ला सांगा किती भाग होते, आणि आता किती आहे? हा. मग भागामध्ये विषयानुसार वर्गीकरण. प्रत्येक भाग एक स्वतंत्र विषयाला वाहिलेला आहे. उदाहरणार्थ भाग 3 मध्ये काय आहे? मूलभूत हक्क म्हणजे भाग आहे. कलमे किती आहे? कलमे सुरुवातीला आता किती आहे? 470 पेक्षा जास्त. कायदेशीर तरतुदीचा मूळ आणि सूक्ष्म घटक, प्रत्यक्ष कायदेशीर नियम सविस्तर दिलेली असतात. याच्या सर्व कायद्याची माहिती दिली आहे. त्यानंतर आपण शेड्यूल म्हटलं होतं. अनुसूची किती आहे? 8 आहे. त्याच्या नंतर आता किती आहे? 12. अतिरिक्त आणि सविस्तर माहिती कलमांचा गुंतागुंत टाळण्यासाठी, कारण की कोणतं कलम कशाला समजत नाही म्हणून शेवटी जोडलेला विषय यामध्ये आहे. 28 राज्यांची याच्यात यादी सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे. मग यामध्ये बघा हे पिल्लर आहे. सर्वात पहिले प्रियांबल खाली. प्रियांबल झाल्यानंतर याच्यावरती भाग. भाग नंतर याच्यामधले कलमे. मी शिकवलं तुम्हाला असंच. आणि सर्वात शेवटी इकडचा पिल्लर काय आहे? अनुसूचित. तो सेपरेट आहे. तसे हे पिल्लर आहे कॉन्स्टिट्यूशनचे. मग यामध्ये काही घटना दुरुस्ती सांगितली मी तुम्हाला, बदल केले. जसे 42वी घटना दुरुस्ती 1976 है ना, काहीतरी टाका लागला आपल्याला. 44वी घटना दुरुस्ती 1978, यामध्ये संपत्तीचा हक्क आपण वगळला. 86वी घटना दुरुस्ती 2002, याच्यामध्ये शिक्षणाचा मूलभूत हक्क टाकला. म्हणजे काही गोष्टी टाकले, काही गोष्टी वगळले. समजत आहे? तुमच्या घरामध्ये चांगल्या गोष्टी टाकल्या, वाईट गोष्टी काढून टाकल्या. तर हे इथं फक्त समजून सांगण्यासाठी हे सगळं पाठ होऊन देत तुमचं. ठीक आहे. हे केलं आपण. आणि अशा घटना दुरुस्ती आहे. मग आता सध्या 106वी घटना दुरुस्ती 2023 ची लेटेस्ट घटना दुरुस्ती आहे. हे करंट मध्ये जाते. मग नारी शक्ती वंदन नियम आपण लागू केलं. म्हणजे चांगल्या बघा, मुलींसाठी चांगली गोष्ट आहे टाका, है ना. हा, मुलींसाठी किती चांगलं आहे भारत सरकार, है ना. चांगल्या मुलींसाठी गोष्टी टाकतात. असं नाहीये अँग्लो इंडियनचं आरक्षण रद्द करण्यात आलं, तर काही काढण्यात आलं, तर काही टाकण्यात आलं. हे प्रोसेस आपली आता अजूनही चालूच आहे. अजून सुद्धा काय आहे? चालूच आहे. तर अशा प्रकारे हे आहे. समजलं का तुम्हाला? हे राष्ट्रपती, हे राज्यपाल काय असते हे पुढे बोलू. राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, कनिष्ठ सभागृह, वरिष्ठ सभागृह, प्रथम, द्वितीय, सर्व आपण एकदा बोलू. तर येऊ आपण आता टॉपिकवर आपल्या वापस. ठीक आहे. आपण पाहिलं होतं प्रस्ताविका किती आहे बोला? एकच प्रस्ताविका. बरोबर आहे. आता आपण भाग पाहून घेऊ पहिले. एकूण भाग किती म्हटले होते मी? व्हेरी गुड. किती भाग? हा. तर एक थोडस सांगायचं राहिलं, तेवढं ऐकून घ्या. मेन आहे ते, अजून प्रॉब्लेम होतोय. आता जर तुम्ही पाहिलं तर भाग मी तुम्हाला सांगितलं होतं आहे किती? 25. पण तुम्हाला पुस्तकामध्ये 25 भाग दिसणार नाही. हे महत्वाचं आहे का? याला नोट म्हणून देऊन देतो मी तुम्हाला. नोट सध्या लक्ष द्या, लिहू नका. तुम्ही आताही जरी पुस्तकात गेले तर तुम्हाला 22च भाग दिसेल. म्हणजे स्टार्टिंग झाली 1 पासून 1, 2, 3, 4 असं करत करत किती दिसेल? मग तुम्ही म्हणणार सर हे 25 कशाला लिहिले? 4 ऍड झाले. तर जे ऍड झाले त्या ऍड झालेल्या भागाला आपण काय केलं? ABCD, मराठीमध्ये अ ब क ड अशी नावं दिलेली आहे. कळत आहे का? म्हणजे समजा मी असं केलं, इथं लिहिलं 4A, हे ऍड झालेलं आहे 4A. तर म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 4A म्हणजे 5 झाले ना. समजत आहे का तुम्हाला? मग तसंच 9A, 9B आला का लक्षात तुमच्या? 14A म्हणजे काय झालं? हे 4 जे आहे हे ऍड झाले. म्हणजे दिसताना एकूण क्रमांक किती दिसून आले? 22च दिसून आले. पण हे वाढलेले तुम्हाला एक्स्ट्रा ABCच्या माध्यमातून वाढलेले आहे. कशाच्या माध्यमातून वाढलेले आहे? तुम्ही कलम पण पाहिला तर कलम सध्या तुम्हाला 395 दिसणार. पण एक्स्ट्रा जे 470 झाले म्हटलं तर मग त्याच्यामध्ये कसं, जसं 21A हे कलम आपण ऍड केली, जो की आहे शिक्षणाचा अधिकार. म्हणजे त्याच्यामध्ये ABCD लावून आपण ऍड केलेलं आहे. अरे समजत आहे का? भाग आणि काय म्हटलं मी? अनुसूच्या आपलं आर्टिकल, कलम. पण जे हे आहे शेड्यूल आहे, शेड्यूल नंतर 8 होते, तर 9, 10, 11 असे प्रॉपर वाढवले. आता 12 झालेले आहे. ठीक आहे. तर हे मी दाखवतो तुम्हाला इथे. इकडे बोर्डकडे लक्ष द्या. तर हे पहिलं आहे भाग. किती भाग आहे टोटल? 22. टोटल आता झाले 25. ठीक आहे. तर पहिला भाग आहे संघ आणि त्याचे प्रदेश. तर हा पहिला भाग आहे. द युनियन अँड इट्स टेरिटरी. तर याच्यामध्ये मग कलम आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये किती कलम आहे? 1 ते 4 कलम. टेन्शन लेणे का नाही, मी पहिले बोललो की बोलायचं आहे फक्त. ठीक आहे. आपण सर्व 25चे 25 भाग पाहत आहे. 1 बाय 1 जाऊ. तर पहिला भाग कोणता होता बोला? हा, संघ आणि त्याचे प्रदेश. द युनियन अँड इट्स टेरिटरी 1 ते 4. दुसरा नागरिकत्व, सिटिझनशिप 5 ते 11. हे कलम आहे त्याच्या आतमध्ये. ते कलम आपण निवांत पाहू.
तिसरं कोणतं आहे? मूलभूत हक्क, याला म्हणतो फंडामेंटल राईट. या शॉर्टकट मध्ये याला मी FR म्हणणार. F आणि R फंडामेंटल राईट्स. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे भाग 3. ठीक आहे, भाग 3 मूलभूत हक्क. 12 ते 35 कलम याच्यामध्ये पाहायला भेटतात. त्यानंतर भाग 4 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट, याला DPSP शॉर्टकट मध्ये DPSP 36 ते 51 मध्ये आहे. बघा मी तुम्हाला म्हटलं 4A वाढला, हे बघा 4A. बघा एक मिनिट 4 होता आपल्याकडे, 4 नंतर 5च होता, पण 4A वाढला, एक्स्ट्रा टाकला आपण त्या पुस्तकामध्ये, भाग 4A वाढवला, तर 4A मूलभूत फंडामेंटल ड्युटी, याला FD म्हणतो आपण. काय म्हणतो? F&D फंडामेंटल ड्युटी. याच्यामध्ये 51A नंबरचा आपण बघा कलम वाढू दे ना, हे कलम वाढू दे 51A. बरोबर आहे. 52 म्हटलं काय याला? नाही, 52 आहेच आपल्याकडे, जे वाढवली ते इथे टाकली 51A मध्ये. म्हणजे जे वाढवलेल्या कलम आहे त्या A, B, C मध्ये दिसलं की समजून जायचं की ते वाढलेलं आहे. एक कॉन्स्टिट्यूशन आपण काय घटना दुरुस्ती केली आहे, ठीक आहे, अमेंडमेंट केलेला आहे. हा भाग किती आहे मग? 5. याच्यात संघ सरकार आहे, द युनियन गव्हर्नमेंट. 52 पासून ते 151 म्हणजे पाठ पडतात. जसं अध्याय 1 मध्ये आपण कार्यकारी, द एक्झिक्युटिव्ह, नंतर संसद पार्लमेंट, राष्ट्रपतीचे विधायी अधिकार, लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ प्रेसिडेंट, संघ न्यायपालिका, नियंत्रक व महालेखा परीक्षक, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. हा नंतर भाग 6 राज्य सरकार, द स्टेट गव्हर्नमेंट, 152 ते 237. यामध्ये मग पहिले अध्याय 1 मध्ये सामान्य जनरल गोष्टी आहेत, त्या कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह, राज्य विधानमंडळ, राज्यपालाचे विधायचे अधिकार, उच्च न्यायालय. टेन्शन नाही नका, फक्त जाऊ आपण दोन न्यायालय. नंतर भाग किती आहे? 7. तर भाग 7 हा झाला रद्द. भाग 7 झाला, मी तुम्हाला म्हटलं ना, एक रद्द झाला, 22 होते 21 झाले, एक रद्द कोणता झाला? भाग 7. भाग 7 जो आहे हा रद्द झाला. पहिल्या अनुसूचीमधील भाग ब मधील काही राज्ये आपण निष्कासित केले, म्हणजे 238 हे कलम काय झाली? रद्द झाली. समजलं? हे भाग 7 रद्द झाला. भाग 8 केंद्रशासित प्रदेश, 239 ते 242. भाग 9 पंचायती, 243 ते 243. हो, मग भाग 9A आणि भाग 9B हे दोन आपण ऍड केले. भाग हे दोन नवीन काय झाले? ऍड झाले, 9A आणि 9B. पहिला झाला 4A, त्यानंतर 9A 9B. 9A मध्ये नगरपालिका, 243B ते 243ZG, आणि सहकारी संस्था 243ZG ते 243ZT. हे दोन आपण ऍड केले. त्यानंतर आहे 10. X म्हणजे काय असते? 10. तर अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्र. त्यानंतर 11 मध्ये संघ राज्य आणि यांच्यातील संबंध, युनियन अँड स्टेट मधले रिलेशन. त्यानंतर विधायी संबंध, प्रशासकीय संबंध. त्यानंतर भाग किती? 12. वित्त, मालमत्ता, करार, दावे, है ना, फिनान्स, प्रॉपर्टी ते वगैरे, त्याच्यामध्ये वित्त, कर्ज याचे भाग पाडलेले आहे. त्यानंतर भाग किती आहे? 13. भारतातील व्यापार, वाणिज्य आणि संभाषण. भाग 14. संघ आणि राज्य क्षेत्र, राज्यसेवा. आता भाग 14 नंतर बघा, 14 हा ऍड केलेला आहे ना, बघा 4A ऍड झाला, 9A 9B आणि 14A. कावळ कोणता टाकला? 7. हा, मग 14A जो आहे त्याच्यामध्ये टाकला आपण न्यायाधिकरण, त्याला म्हणतो आपण ट्रिब्युनल्स. ठीक आहे, न्यायाधिकरण ट्रिब्युनल्स टाकला. त्यानंतर भाग 15 आहे निवडणूक म्हणजे इलेक्शन. त्यानंतर भाग 16 यामध्ये काही वर्गांसाठी विशेष तरतुदी आहे. भाग 17 याच्यामध्ये लँग्वेज आहे, अधिकृत भाषा, ऑफिशियल लँग्वेजेस. ठीक आहे. भाग 18 याच्यामध्ये आणीबाणी आहे, आणीबाणी. बघा, आणीबाणी म्हणजे इमर्जन्सी. आणीबाणी, बाणी, बाणी, आणि बाणी, ब 8 सारखा दिसतो, कसारखा दिसतो? 8, म्हणून कलम नंबर भाग नंबर 18. ठीक आहे, आणीबाणी. छोटी ट्रिक घेतो मी लास्टला, ठीक, आपण हळूहळू क्लास जसा सुरू होईल तसं. हा, त्यानंतर भाग 19. हा, याच्यामध्ये विविध गोष्टी दिल्या आहेत, मिसलेनियस काही एक्स्ट्रा गोष्टी टाकलेल्या आहेत. भाग 20 मध्ये संविधान दुरुस्ती, कलम नंबर 368. हा, हे भाग किती मध्ये आहे? 20 मध्ये आहे. काय मध्ये आहे? 20 मध्ये. संविधानाची काय करायची आहे? दुरुस्ती करायची आहे. भाग 20. भाग 21 तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी यामध्ये दिल्या आहे. आणि भाग 22, तर भाग 22 हा शेवटचा. पण भाग 22 जरी शेवटचा आहे, पण किती भाग झाले टोटल? 25. कोणते कोणते वाढले? 4 वाढले, 1 रद्द झाली. थांबा, 4 वाढले, 1 रद्द झाली. रद्द कोणती झालं? भाग 7 रद्द झाला. वाढले किती? 4. 4 मध्ये 4A, 9A 9B आणि 14A. समजलं? डन. तर हे असे टोटल दिसताना 22 दिसतात, पण वाढलेले आहे 4. म्हणजे टोटल झाले किती? हे आता
25, कारण की होते 22, एक रद्द झाला तर झाले 21, पुन्हा 4 ऍड झाले, एक मायनस झाला, ठीक आहे, आणि झाले आता 25. समजलं का? आणि तिकडे काय त्याच्यातल्या कलम आहे. क्लिअर झालं का सर्वांना सांगा मला. म्हणून तुम्हाला जे लिहायचं आहे, पुढे गेलं रे बाबा, ते मी खाली आणलेलं आहे, ठीक आहे. हे समजलं का? पहिले एवढं सांगा मला. वरती गेलाय ना आपलं. टाकलं होतं मी, अरे मी त्याला हेच नाही केलं. चेक करू द्या मला, खाली आहे का एकदा. खाली आहे का? नाही, याच नाही आलाय ते, ठीक आहे. उद्या घेऊन येतो मी ते, यात आलेलं नाहीये. ते म्हणजे डिझाईन होतं, हे सेम डिझाईन याच्यात टाकायचं होतं, जसं मी इथं शिकवलं तुम्हाला डिझाईन, हे डिझाईन होतं, तसं समजलं ना तुम्हाला. हे बाबा, हे असं हे डिझाईन होतं. तर तुम्ही हे लिहून घ्या भागचं, असंच लिहून घ्या. 22 - 1 21, इथं भाग लिहून घ्या. भाग म्हणजे पार्ट, पार्ट्स हे लिहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात आहे. डिझाईन उद्याला घेऊन येईन मी. केलं होतं कॉपी पेस्ट, ते आलंच नाही, मी कंट्रोल एस नाही दाबलं असेल कदाचित. पहिले आता जोपर्यंत, कारण की बघा आता 44-45 मिनिटं होत आहे, मला सर्वांनी एकदा मेसेज करा ऑनलाईन मध्ये, सर्वांना इथपर्यंत समजलं का? खूप जास्त एफर्ट लावलाय मी शिकवायला. तोपर्यंत मेसेज करा, मी पाणी पितो. पुढे थोडंसं सांगायचं राहिलंय, तेवढं सांगतो. हे लिहून घ्या पहिले, आणि मग पुढे एक शॉर्टकट तुम्हाला सांगताय. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, जबरदस्त समजलं, खूप जोरदार, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा बघा, एक मिनिट, हा ठीक आहे. काय झालं ते नंतर झालंच आहे ना, काय त्याच्यामध्ये. हा, तर आता हे जे भाग मी तुम्हाला काय म्हटलं, थोडंसं समोर जाऊ द्या ना, थोडंसं का जवळपास बघा, स्टोरी कम्प्लीट करायची आहे ना. आपण काय म्हटलं, आपलं घर होतं, घराचं एक पुस्तक होतं, पुस्तकामध्ये आपण काही गोष्टी टाकल्या आणि काही गोष्टी काढल्या, त्यासाठी घरामध्ये सगळ्यांनी काय केलं, डिस्कशन केलं, बरोबर आहे. डिस्कशन केल्यानंतर मला सांगा, एकाच दिवशी सगळ्या गोष्टी टाकणार का आपण, सगळ्या गोष्टी काढणार का? काही दिवसानंतर टाकणार ना. चलून घ्या, 2015 मध्ये काहीतरी गोष्ट टाकली ना, 2016 मध्ये काहीतरी काढली, 17 मध्ये काढली, असं झालं ना. मग ती तारीख आपल्याला ठेवावी लागेल ना. पहिली गोष्ट काढली अशी, त्याची त्याची घटना दुरुस्त, म्हणजे ते दुरुस्त केलं त्याचं, दुसरी गोष्ट टाकली ते दुरुस्त. मग जो भाग, लक्ष असू द्या, जो भाग आपण टाकला, लक्ष द्या, जो भाग आपण पहिले काढला, बरोबर आहे, तो काढला कोणता भाग? 7. तर भाग 7 जर आपण रिमूव्ह केला असेल, तर तो कोणत्या तरी दिवशी टाकला, काढला, बरोबर आहे. तर तो कोणत्या वर्षी काढला? 1956 मध्ये रद्द करून टाकला. आणि तेव्हाची घटना दुरुस्ती कोणती होती? 7व्या नंबरची. समजा का, 7व्या नंबरच्या घटना दुरुस्ती कायदा केला 1956 मध्ये, आणि त्याच दिवशी आपण 7 नंबरचा भाग काढून टाकला. क्लिअर झालं पहिलं. दुसरं, मग किती टाकले आपण? 4 टाकले. मग कोणता भाग टाकला? 4. हा, 4 हे टाकला आपण, मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्ये टाकलं. मग हा टाकला 42व्या घटना दुरुस्तीने. कोणत्या घटना दुरुस्तीने? 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये. 1900 किती? 76 मध्ये. समजलं का? त्या वर्षी टाकला आपण तो. जो भाग 9A टाकलेला आहे, 9A, हा टाकला आपण 74व्या घटना दुरुस्तीने 1992. त्याला शॉर्टकट मध्ये असं लिहितो मी, 74 1992 त्या दिवशी टाकला. नंतर 9B टाकला आपण, 9B. हा कोणत्या वर्षी टाकला? 97वी घटना दुरुस्ती 2011. हे पाठ नको करू, हे सर्व पाठ होऊन जाईल पुढे, ठीक आहे. हे जस्ट मी सांगत आहे, हे सर्व पाठच करायचं आपल्याला, सर्व पाठ होऊन जाणार, ते गॅरंटी मी घेतो तुमची. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, हे काहीतरी होत आहे, टाकत आहे, काढत आहे, त्याची तारीख फक्त आपण काय केली आहे, मेन्शन करून ठेवलेली आहे. ओके, तसे ह्या गोष्टी झालेल्या आपल्यासोबत. तर हे झालं तुमचं, बघा. आता बघा, आपण इकडे वापस शिकू. तर आता मी तुम्हाला काय शिकवलं, प्रस्ताविका सर्वांना माहिती आहे. तर सर्वांचं होमवर्क आहे. होमवर्क काय लक्षात ठेवा, सर्वांची प्रस्ताविका प्रियांबल पाठ पाहिजे मला. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक, समजलं, ते मला सर्वांचं पाठ पाहिजे. पाठ होत नसेल तर मी तुम्हाला एक सांगतो, मी काय केलं होतं, माझं पाठ नव्हतं झालं तर मोबाईलच्या स्क्रीनवर जो डीपी आहे तुमचा, जो फोटो असतो मोबाईलच्या स्क्रीनला चालू केल्यानंतर, ठीक आहे, तिथं मी प्रस्ताविका माझ्या डीपीवर ठेवली होती. बघा, आता आपण आपल्यासाठी जगायचं आहे, दुसऱ्यांसाठी जगायचं आहे का? कोणाला दाखवायचं आहे का हा हिरो आवडते, काळा सलमान खानचा फोटो काढून टाका, तिथं कोणता ठेवायचा आहे? हा, स्वतःचा अशी ना, पहिले स्वतःचा पहिले काढा, स्वतःची तर इज्जतच नाहीये, ठीक आहे. तर जिथं तुम्ही फोटो ठेवला असेल तिथचा फोटो काढून तुम्हाला तिथं काय टाकायचं आहे. आणि जेव्हाही मोबाईल चालू करणार, माझं असं होतं, मी जेव्हाही मोबाईल चालू करायचो पहिले काय वाचायचो? प्रस्ताविका. समज, जेव्हाही मोबाईल हातात घेतला पहिलं काम
की पहिले काय वाचायचं आहे, प्रस्ताविका. त्याच्याशिवाय मोबाईल ओपन करायचा नाही. त्याच्याशिवाय युट्यूब किंवा जे काही तुम्ही वापरता ते ओपन नाही करायचं. प्रस्ताविका पाठवून देईल तुमची 10 ते 5-6 दिवसामध्ये. ज्याचं पाठांतर चांगलं तर लवकर होईल. जसं माझं पाठांतर वीक होतं. मला रट्टा मारू जमत नव्हतं काम, मला कॉन्सेप्ट समजून घ्यायचं होतं. तर जर पाठांतर कोणाचा रट्टा मारू चांगलं असेल, एक पाठी ज्याला म्हणतात, तर त्यांचं लवकर होऊन जाईल. त्यांचा वेळ लागते, त्यांनी चांगल्या प्रकारे करा. झालं डन पहिलं. हा, हे पहिलं होमवर्क समजलं सर्वांना काय आहे तर लिहून आणायचं आहे बुकवर, लिहायचं तर आहेच, सोबत सोबत काय करायचं आहे, पाठ करायचा आहे. त्यानंतर भाग 22 आपण पाहिले. भाग 22 मध्ये काय म्हटलं तुम्ही, तुम्हाला कलम आहे 355 आणि हे अनुसूची हे त्याच्यामध्ये येते का, नाही, हे वेगळं येते. कारण की हे वेगळं यासाठी की हे समजून घेण्यासाठी आहे. म्हणून आपण त्याचा पिल्लर सुद्धा जो होता, हा पिल्लर सुद्धा काय दाखवलाय मी, त्याचा सेपरेट दाखवलाय. कोणाचा पिल्लर वेगळा दाखवला आहे, अनुसूचीचा. बघा, हा अनुसूचीला वेगळा काढला नाही याच्यापेक्षा, कारण की याच्यामध्ये काय कलमांची गुंतागुंत टाळणारी शेवटी जोडलेली एक विशेष यादी आहे याच्यावर आणि अतिरिक्त माहिती आहे. म्हणून 8 ज्या परिशिष्ट आहेत ते आपण बघा, याला अनुसूची पण म्हणतात आणि काय म्हणतात, परिशिष्ट. ठीक आहे. आणि इंग्लिशमध्ये शेड्यूल म्हणतात. तर हे आपण सेपरेट उद्याला पाहणार. समजलं. मी तुम्हाला आज काय शिकवले, हे 3 शिकवले. पहिले सरनामा किंवा प्रस्ताविका, याला 2 नावं आहे. इंग्लिशमध्ये याला प्रियांबल म्हणतात, याला भाग म्हणतात किंवा पाठ म्हणतात, याला कलमे म्हणजे आर्टिकल म्हणतात. हे 3 आपण पाहिले, हे उद्याला बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण कलमे पण डीप मध्ये पाहिले का, नाही, वरवरचा. आता याच्या आतमध्ये घुसणार आहे आपण एका एकाचं आपण पोस्टमॉर्टम करणार आहे. ठीक आहे. प्रत्येक कलमेचं कलम पोस्टमॉर्टम फोडफाड करू त्याला बिलकुल. ठीक आहे. तुम्हाला कसं पोस्टमॉर्टम माहिती आहे ना, पूर्ण पाहायला जाते, तसं याचं पूर्ण पोस्टमॉर्टम करू. एक एक गोष्ट पाहणार, सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करून देणार. तर आज फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे की हे आपण आज पाहिलं, याच्यामध्ये हे आहे. उद्यापासून आपण याची सुरुवात करणार आहे. ठीक आहे. होमवर्क समजलं. प्रस्तावना 1. फक्त एक लक्षात ठेवा, तुम्ही नोट्स चांगले बनवा. सर्वांनी स्पायरल बुक घ्यायचं. स्पायरल बुक माहिती आहे सर्वांकडे, दाखवा एक बुक. हे असं स्पायरल बुक घ्यायचं आहे. उद्यापासून सर्वांकडे हे स्पायरल बुक असलं पाहिजे. याच्यावर तुम्हाला नोट्स बनवायचे. ठीक आहे. याच्यामध्येच तुम्हाला, कारण की कसं आहे, लाईन वगैरे नाही आला पाहिजे. तर जे राज्यसेवा युपीएससी करतात त्यांना तर स्पायरलवरच लिहायला लागते. ठीक आहे. तर सर्वांनी स्पायरल घ्या, नोट्स चांगला बनवा. शॉर्टकट ट्रिक्स आणि टिप्स ह्या फक्त क्लासमध्ये मिळणार आहे. ह्याच्यावर मी नोट्स तुम्हाला देणार आहे मराठी आणि इंग्लिश ड्युअल लँग्वेजमध्ये. यामध्ये शॉर्टकट ट्रिक्स आणि टिप्स राहणार नाही, याची दक्षता घ्यायची आहे. कारण की कसं आहे, ते तुम्हाला क्लासमध्ये जेव्हा मी स्टोरी टाईपमध्ये सांगतो तेव्हाच ते समजतात. तर हिच्यात मांडून काहीच अर्थ नाही. ते तुम्हाला तुमच्या बुकमध्ये लिहायचे आहे. ठीक आहे. मी माझ्या नोट्समध्ये ज्या, आणि तुम्हाला कुठलंच बुक घ्यायची गरज पडणार नाही आहे. कारण की आपण ज्या पूर्ण नोट बनवल्या आहेत ते एक बुक आहे पॉलिटीचं, जे पॉलिटीचं त्याला म्हणतो बायबल म्हणतात. त्या पुस्तकाचं नाव आहे लक्ष्मीकांत. तर लक्ष्मीकांत मधूनच आपण सर्व नोट बनवलेले आहे. पण त्यातलं कोणतं करायचं आहे आणि कोणतं नाही करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार. तेवढाच अभ्यास करायचा आहे आपल्याला. 15 पैकी 15 मार्क जे पॉलिटीचे कंबाईनला येतात, राज्यसेवेला येतात, युपीएससीला येतात, ते काढायचे आहे. ओके. बाकी इतर एक्झामचे तर तसेच होऊन जाणार तुमचे. तर आउट ऑफ आउट मार्क मिळतात पॉलिटीमध्ये. मी स्वतः काढलेले आहे. ठीक आहे. तर मला तुमचे पण पाहिजे. एक सुद्धा मार्क्स इथं गेलेला नको. तर फक्त हे जे 2 महिने आपला क्लास चालणार आहे, म्हणजे मार्च आणि एप्रिल, इथून जवळपास आपले 50 ते 60 लेक्चर होणार. इन डेप्थ मध्ये होणार. प्रत्येक सॅटर्डेला याच्यावरची काय होणार, तुमची टेस्ट होणार. ते प्रत्येकाने टेस्ट द्यायची, जो टॉपिक झाला त्याच्यावरची. आणि एक्झॅक्ट जसं जसं मी चालणार तसं रिव्हिजन करायची आहे वारंवार, जो टॉपिक झाला. आणि प्रॉपर आपल्या नोट्सची पीडीएफ सुद्धा काढून घ्यायची आहे. ओके. त्या नोट्स पीडीएफ तुम्हाला ऑनलाईन वाल्यांना आपल्या क्लासच्या याच्यात मिळून जाईल, ऑफलाईन वाल्यांना तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईन. ओके. तर तशा प्रकारे सर्व मिळणार आहे. काही तुमचे प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सर्वांना आजचा टॉपिक समजला का सांगा मला. स्टार्टिंग समजली, कसं पुस्तक आहे, कसं आहे, काय आहे. आता या पुस्तकातून कोणाजवळून काय काय घेतलं हळूहळू हळूहळू समजेल. उद्याला आपण याच्या समोरचा पाठ पाहू. जे विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे किंवा आपल्या क्लासला जॉईन झालेले आहे त्यांनी मला तसं सांगा. तुम्हाला मी कुपन कोड बनवून याला ऍड करून देतो आज. कारण की उद्यापर्यंत पासून आपण लाईव्ह घेणार नाहीये, जमलं तर आपण क्लासमध्येच घेऊ. ओके. कारण की बऱ्याच काही गोष्टी मला पटापट सांगा लागतात. आणि ज्यांना नवीन घ्यायची असेल त्यांनी मला मेसेज करा किंवा मला सांगा. आणि तुमचे पण मित्र परिवार असेल तर त्यांना सांगा नवीन बॅच सुरू झालेली आहे म्हणा. कारण की जेवढं लेट होणार तेवढं भारी जाणार तुम्हाला. कारण की आता इथून मी थांबणार नाही आहे. आपल्याला या वेळेसच्या सर्वांच्या पोस्ट काढायच्या आहे. समजलं का सर्वांना. आणि खरं सांगतो, मी सकाळी थोडं रागात होतो. मी बऱ्याच जणांना बोललो पण ऑनलाईन वाल्यांना माहित नाही आहे त्या गोष्टी. तर सिरियसली सांगतो, अभ्यास करायचा नसणार तर क्लास सोडून द्या. आई वडिलांना त्रास देऊ नका. कारण की, आणि मी म्हणतो समजा तुम्हाला पैसे खर्च करायचे, तुम्ही सेल्फ स्टडी सुद्धा करू शकता. असं एक क्लास जॉईन करायचा आहे. पण स्वतः करायचं ना, स्वतःही करा, पण टाइमपास नका करू. शेवटचे राहिलेले 4-5 महिने आहे ज्यांची येणारी कंबाईन राज्यसेवा युपीएससीची एक्झाम आहे त्यांच्यासाठी करा. किंवा मराठी परिस्थिती आपल्या समोर आहे, तर एकदा पूर्ण जीजान लगा देऊन असं काम करा. समजलं निखिल, समजून आलं का. करा किंवा मरा. तर एक शेवटचा चान्स द्या स्वतःला. अभ्यास करा. काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा. ओके. आता इथं आपण छोटासा पॉज घेऊ. यानंतर आपली मॅथची बॅच आहे. तर मॅथची बॅच आपण 10 ते 15 मिनिटात स्टार्ट करू. कारण की कंटिन्यू मी आता 1 तास झाला बोलत आहे. ओके.
आता छोटासा आपण पॉज. काही प्रश्न कोणाचे? समजलं ना? क्लिअर? ठीक आहे, चालेल. चलो टाटा, बाय बाय, टेक केअर.